येतो इकडे म्हणलं इकडे ना मी बांधतो पुन्हा तुम्ही काळजी करू नका इकडे घरक्याने मारलं एवढ्या हळूच नव्हतं मारलं राव 100 रुपये राव 100 रुपये चेष्टा आहे का काय राव 100 रुपये 100 रुपये 100 रुपया करता महाराज वाड्यातून गाडी परत आणतात राव असं काय करतो 100 काय कमी आहे का ता त्याला जे असा राग आला पुन्हा आता सावध सावध त्याला जे राग आला त्याने जे माप घेतलं आणि अगदी त्या बॉलरने असे फिरून बॉल जसं टाकावं ना जे माप घेतलं असं हाडकनी एवढ्या जोरात नाही राव मरल ते अशोक महाराज पुन्हा हार आणा असं माझं म्हणणं नाही पण जर आणलाच तर फ्रीज मध्ये नका ठेवू ती फ्रीज वरती फुलं आहेत ना फुलं बी गारटते फुलं गारटली ना कपड्याला डाग पडतो अहो कपड्याला डाग पडतो इथं किती बी ओव्या सांगा कपड्याला डाग पडतो इथं किती बी ओव्या सांगा पण घरी गेल्यावर कोण म्हणलं शिव्या काय तुमच्या वाणी हायवे माझं तवा वा 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 फक्त कपड्याला डाग पडतो मला एवढंच बाकी काही डोक्यात तुम्ही आणू नका आता 4 व्हीलर मुळे माणसं इष्टीने पळानाच यांना झालंय अर्ध तिकीट म्हणून पळत्यात ते शासनाला बुडवायचं का व्हायना पण पळत्यात पण बहिणीने इमानदारी पाळली बर का लाडक्या बहिणीने इमानदारी पाळली पण बावड्याने नाही पाळली कस काय आता लावले का नाही निकष लावले का नाही आता मला सांगा आधी निकष लावले असते तर तुम्ही मतदान केलं असतं नाही म्हणतात आहे का नाही म्हणतात राव तुम्ही पैशाशिवाय जाय ना मग आम्ही तरी काय जावं त्यांच्या तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडीये त्यांची येणे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन घेईन आवडी वचनान मोडी बोलिले तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन हो 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे संताचिया दुसरे चरण संताचिया कंद गोपाळे कधीचा विस्तार कंद गोपाळे कधीचा विस्तार पांडुरंगा करू रमण मना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पारमार्थिक वाटचालीमध्ये विश्वास कोणावरती ठेवला आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते एवढे विश्वासाला पात्र होते. महाराज बोलतात त्यांची येणे जोडे सर्व सुख ते मिळालंय मला, आता एकच करायचे शेष काळामध्ये तुका म्हणे शेष सेवीन आवडी. विठ्ठला 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 आपल्या या झोडकेवाडीमध्ये चालू असणारा आपला हा 2.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काय मला कळलं नाही. वर्धापन दिन. बर, या सगळ्या मूर्त्या ना या मंदिरामध्ये प्रतिष्ठित असणाऱ्या ज्या देवता आहेत या देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रारंभ झालेला हा नामसप्ताह. या नामसप्ताहाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एक तप पूर्ण झाले, एक तप पूर्ण झाले. बरेच जण तप झालं की गप होत्यात, तप झालं की गप होत्यात. तुमचं 12 वर्ष झालं आणि यंदाचं वर्ष 13वं आहे का नाही. म्हणजे यंदा तुमचा कोण काय म्हणलं का इकडे 13वा सप्ताह असं मला म्हणायचं होतं. तुम्ही आज 16वाच नाही तू 13वा कुठं घाली तर राहू तुम्ही. बसा, हे चोपदार धडधाकट आहे त्याचा परिणाम आहे बरं का. हे असं असतं ना एखादं चोपदार उग किती चोपदार पहिलं म्हणलं असतं ते बंद करून घ्या गार लागते हा ना. धडधाकट आहे त्यात पुन्हा कापड जाड आहे त्याच्यामुळे घेतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रथम तपपूर्तीकडून द्वितपपूर्तीकडे चालू असणारी वाटचाल. त्या द्वितपपूर्तीतलं हे पहिलं म्हणजे तुमचं 13वं वर्ष. 13व्या वर्षातील आजची सेवा ही जागराची कीर्तन सेवा आहे. एक वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे पहा, मागणीपर किंवा संतपर आजच्या दिवशी कीर्तन सेवेला अभंग असावा. श्री संत शिरोमणी कान्होराज पाठकांच्या भूमीमध्ये कीर्तन करतोय हे डोळ्यासमोर ठेवून मागणीपर न घेता जाणीवपूर्वक संतपर अभंग निवडला. विठ्ठला 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 या अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडतोय. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या ठायी विश्वास ठेवला. संतांच्या पायी याचा अर्थ संतांच्या ठायी विश्वास ठेवला. त्या विश्वासाचा परिणाम असा झाला. महाराज बोलतात आज मला माझ्या स्वजीवनातल्या हितासंबंधाने आगळी वेगळी धडपड करायची गरज पडली नाही. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्याची माझे हित करीती सकळ. काय सकळ हित? भगवान परमात्म्याची कृपा, याच्या पलीकडे वेगळं हित कोणतंच नाही. पण महाराज बोलतात जेने हा गोपाळ कृपा करी ते हित. त्या हितप्रद गोष्टी संतांनी माझ्याकडून करून घेतल्या. खरं तर त्या परमार्थाच्या वाटेवरती चालत असताना ज्या ज्या वेळेला मला शीण आला, मी दमलो थकलो. परमार्थातलं दमणं थकणं काय असतं ते वेळ मिळला तर पुढं पाहूया आपण.
दमलो थकलो त्या वेळेला त्यांनी मला उचलून कडेवर घेतलं. याचा अर्थ बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. हे नीट कळतंय ना? हा, चांगली गोष्ट आहे. परिणाम काय झाला? महाराज बोलतात त्यांची येणे जोडे सर्व सुख. सर्व सुख म्हणले कशाला? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. त्याची जोडी एकतर संतांनीच लावली गोडी आणि फायदा असा झाला त्यांनीच घालून दिली आमची जोडी. मग महाराज बोलतात आता शिल्लक राहिलंच काय? आता एकच करायचे. असलेला शेष काळ त्यांनीच जे दिलं ना ते शेष. अर्थ कोणताही घ्या, आपलं काही म्हणणं नाही. तो आता आवडीने सेवन करायचा. हे जे ठरलं ना आता वचन न मोडी बोलिले ते. विठाला विठाला. आता माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी अभंगाचा तुमच्या समोर सरळ अर्थ मांडलेला आहे. आता नियोजित वेळेमध्ये जेवढं आपण बोलता येईल तेवढं बोलू. मला वाटतं अभंग जवळजवळ भजन्यांच्या पाठातला, इतरांच्या कान पाठातला आणि बाकीच्यांना नाही म्हटलं तरी ऐकू येता क्षणी काही अंशी का होईना पण अर्थ कळणारा अभंग आहे. त्याच्यामुळे आता मी फार त्याच्यात काही वेगळं सांगितलंच पाहिजे असं काही नाही. सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडलाय. जेवढं बोलता येईल तेवढं अभंगाच्या संबंधाने मी बोलेल. कारण आता नवीन पद्धत निघालेली आहे. पूर्वी पूर्वीची कीर्तन ठला बर का. पूर्वीची कीर्तन ही अभंगावरती व्हायची. पूर्वीची कीर्तन ही अभंगावरती व्हायची. आताची कीर्तन अभंगाच्या वरती होत्या. त्यामुळे सांगणारा वरती ना ऐकणारी खालती. कुणाची कुणाला मेलच लागायचं कारण येत नाही. मी आपला सरळ अर्थ मांडलाय. अल्पबुद्धीने शक्य होईल ते नियोजित वेळेमध्ये आपण चिंतन करूया. विठाला 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 विठाला. कारण आम्हाला सांगतानाच सांगणं असे अभंगाशिवाय इकडं तिकडं जायचं नाही. तुम्ही कीर्तन ऐकलीत त्यांची. पहा गुरुवर्य नामदेवप्पा शामगावकर, गुरुवर्य माधवजी महाराज रसाळ. ज्या ज्या वेळेला तुमची तारीख डायरीला असायची ना त्यावेळेस दुसरी डायरी लिहिताना माझ्या हाताने मी लिहायचो. त्यावेळेस झोडकेवाडी मी बऱ्याच वेळा लिहिले. किती वेळा आले तिथं मला नाही माहिती पण मी डायरीत झोडकेवाडीला लिहिलेलं मला चांगलं आठवतंय. त्यांच्यात मी शिष्य. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये विश्वास कोणावरती ठेवला ते सांगतायत. ठीक आहे महाराज, तुम्ही विश्वास ठेवला, तुमच्या हाती फळ आलं, आम्ही काय ऐकायचं? आम्ही ऐकायचं काय कारण? तुम्ही विश्वास ठेवला, तुम्हाला त्याचा फायदा झाला, पण तुम्ही आम्हाला हे का सांगताय? याचं कारण सांगतो. आजच्या जगाच्या बाजारामध्ये अशी अवस्था आहे. पा आज जगाच्या बाजारामध्ये अशी अवस्था आहे, माणसं समुद्रा एवढीच आहेत. माणसं समुद्रा एवढी आहेत, पण माणसं समुद्रासारखी आहेत हे विसरू नका. समुद्रात पाणी अथांग आहे, पण प्यायचं ठरलं तर एकही थेंब कामाचा नाही. तशी कडणी माणसं भरपूर आहेत, पण विश्वास कोणावर ठेवायचा हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. का? स्वार्थी जगतामध्ये माणसं एवढी स्वार्थी बनली की स्वतःच्या स्वार्थाकरता पुढच्याची राग झाली तरी विचार करीत नाही. म्हणून असं म्हटलंय पहा, मतलब की दुनिया में कौन किसी का होता है, धोखा तो वही देते हैं जिस पे हम ज्यादा भरोसा करते हैं. काय झालंय बर का, जगत हे सत्य असत्याचं मिश्रण आहे. जगत हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवून पुन्हा माझा विश्वासघात झाला म्हणण्यात काही तथ्य नसतं.
म्हणून माणसं वाचता आली पाहिजे, पुस्तकं नाहीत. पुस्तक कुणाला वाचता येत नाही, आता सगळ्यालाच वाचता येते ना. जगत हे सत्य असत्य, चांगलं वाईट याचं मिश्रण आहे. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हे कळलं पाहिजे. त्याकरता माणसं तुम्हाला वाचता आली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, आपला इतिहास, आपलं पुराण, आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात, साधू वृत्तीचा लक्ष्मण कळला नाही, पण साधू वेशातला रावण तिला साधू वाटला. त्याचा परिणाम सीतेचा विश्वासघात झाला आणि अपहरणाचं दुःख तिच्या वाट्याला आलं. विठ्ठला ऐका, एक वेळ अपघात परवडला, एक वेळ अपघात परवडला, पण विश्वासघात परवडत नाही. अपघात विठ्ठला विठ्ठला ऐका, मी तुम्हाला सांगत होतो, एक वेळ विश्वासघात आणि अपघात या दोन्हीतला फरक सांगतोय. एक वेळ अपघात परवडला, पण विश्वासघात परवडत नाही. कारण अपघात सांगून होत नाही, पण विश्वासघात मात्र जाणीवपूर्वक केला जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वासघात करणाऱ्यापासून सावध राहा. अरे माणूस मेल्याचं सुतक 10 दिवस 14 दिवसात ते निघून जातं, फिटतं. पण तुकाराम महाराज बोलतात, अविश्वासी याचे शरीर सुतकी, त्याच्यापासून कायमचं लांब राहा. विठ्ठला तुम्हाला आता मी सीतामातेविषयी बोललो, तिथंच विश्वासघात पटवून देऊ का तुम्हाला? भीक मागायला आलेला रावण बोलतोय, माय भिक्षा वाढ भिक्षा. भीक मागायला आलेला रावण बोलतोय, माय भिक्षा वाढ. आणि त्या पंचवटीच्या बाहेर सीतेला घेऊन गेल्यानंतर जिला आई म्हटला, तिलाच म्हणतोय, तुला आता माझी बाई व्हावं लागेल. याच्यापेक्षा विश्वासघात दुसरा कोणता असावा? भीक मागता म्हणसी जननी, आता म्हणसी तुझ करीसी पत्नी. भावार्थ रामायणातल्या ओव्या, तुम्ही गुरुवारी आप्पांकडून बऱ्याच वेळा भावार्थ रामायणातल्या ओव्या ऐकल्या असतील. आणि असे कीर्तनकारांनी बोलावा, पण बोलत असताना त्या कीर्तनकाराच्या बोलण्याला काय असावा? पुरावा. बरं का? कीर्तनकारांनी बोलावा, पण त्या बोलण्याला असावा पुरावा. आता माणसंही झाल्यात हुशार, ते म्हणतात ज्याला नाही पुरावा त्या महाराजाला तिथंच. कोण म्हणलं पुरावा? म्हणजे लगेच महाराज पुरायची तयारी तुमची. वा, अहंकाराने बोलत नाही, पण खरंच तुम्ही पुरले असते तर बरेच कीर्तनकाराला आलेच नसते. मला मी प्रामाणिकपणे सांगतो बरं का, आता ते काय डिलीट मारायचे ते मारा. मी कुणाला तरी मागाशी म्हटलं बा, ते नसले की डोक्याला टेन्शन नसतं माझ्या. थोडं स्पष्ट बोललं की लागतं कधी कधी. आणि हे क्लिपाला बऱ्याच वेळा तसलंच ज्यादा व्हायरल होत. कोण कीर्तनकार उठलाय आता समाज प्रबोधन करायला निघालाय? कोण रे तू? माईकवर नुसत्या गप्पा मारणारा? अरे खरं समाज प्रबोधन संतांनी केलं, पण ते करत असताना त्याचं सूत्र असं सांगितलं, आधी केले मग सांगितले. तू काय केले? सांगणाऱ्याला म्हणा तू काय केले. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असे, समाज प्रबोधनाच्या नावाखाली कुणी कसं वागून कसं वागावं हे सांगून कीर्तनकारांनी टाइमपास करूच नये. खरंच करू नये. तुम्ही म्हणताल चांगलं सांगतात ना, आई वडिलांना सांभाळा, भाऊ भाऊ नीट राहा, मग हे काय वाईट आहे का? हे वाईट नाही, हे चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण आमचं म्हणणं असे, ज्या चित्तावरती हा बोध ठसावा ते चित्त जर मलिन असेल तर त्या चित्तावरती 1000 नाही 10,000 कीर्तनकारांनी सांगितलं तरी तो बोध ठसणार नाही. मग त्याला काय करावं लागेल? मलिन असणारं चित्त अगोदर शुद्ध करावं लागेल.
तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि ते निर्मळ चित्त हे संतांच्या नाही तर भगवंताच्या नामाने किंवा त्यांच्या चरित्रानेच होणारे, कीर्तनकाराच्या गप्पानी होणार नाही. विठाला आताच्या जाहिरातीत सगळ्यात नालायक आलेला शब्द आहे समाज प्रबोधनकार. खरं समाज प्रबोधन संतांनी केलं. तुम्ही आम्ही काय प्रबोधन करावं? तुम्ही आम्ही फक्त त्यांनी सांगितलेले विचार समाजापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवायचे, एवढंच काम करावं. विठाला ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये विश्वासाचं स्थान सांगतायत. विश्वास सामान्य समजू नका. विश्वास ही बाप सामान्य समजू नका. परमार्थाचं सूत्र मांडतो. विश्वास हाच आहे परमार्थिकाचा श्वास. ज्याचा श्वास संपला त्याचं जगणं संपलं. तसं ज्याचा विश्वास संपला त्याचा परमार्थ संपला. विठाला हे मी बोलत नाही. बिनु विश्वास भगती नाही तेही बिनु द्रवहीन राम. राम कृपा बिनु सपने हो जीवन लह विश्राम. विश्वास महत्वाचा आहे. आजही शेवटच्या स्थितीला पोहोचलेली व्यक्ती जिवंत आहे की नाही हे आपण कशावरून ठरवतो? श्वासावरून ना, बरोबर ना? हॉलमध्ये एक जण आडवं झोपलंय, 50-100 त्याच्या कडनी बसल्यात. आता हॉलमध्ये मी तरी किती बसू? असल मोठ्याचं, ते मोठा हॉल असल. एक जण झोपावलेलं, 50-100 जण त्याच्या कडनी बसलेली. हॉलमध्ये 150-200 बाहेर बसलेली. रोडच्या पलीकडे 400-500 बसलेली. काय आपल्याला मोजायचे का जागा करून द्यायची कीर्तनाला त्यांना? तवा चिकार माणूस गोळा झालेलं. एक माणूस आतून बाहेर आला की बाहेरची त्याच्याकडे बघायची. होय र कसं हे चे म्हणायचा. दुसरा म्हणायचा गेलं का काय? ते पाठीमागं पाठ करून तोंड करून बसणार आणि तेवढंच ऐकायचं गेलं का काय की ते लगेच म्हणायचं दादा. तो म्हणायचा गप 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 थांब थांब थांब. तेवढ्या ते आतून बाहेर आलेलं असतं. ते म्हणता अरे येड्या हातपाय फार गार पडल्यात, हाला ना, चाला ना, बोला ना, डुला ना. गप पडले म्हणला ते. बहुतेक ती गेला असेल. दुसरा म्हणला गप हळू बोल. तो म्हणला का? मला बी ती शंका आलती, पण तू तिथून उठल्यावर मी पुढं सरलो. बसू तरी कवर म्हणला, भूक लागली होती. तू उठून गेला की मी पुढं सरलो आणि हळूहळू त्याचे हात असे हातावर घेत घेत माझा हात पुढं नेला. हातावरला हात गालावर नेला आणि गालावरला हात त्याच्या नाकावर नेला. म्हणला ते हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, डुलत नाही, पण त्याचा अजून श्वास चालू आहे. हे तुम्हाला कळत आहे ना? म्हणजे ते जिवंत आहे. कशावरून ठरवलं? श्वासावरून ना, बरोबर ना? ज्याचा श्वास संपला त्याचं जगणं संपलं. अगदी तसं परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थावरला ज्याचा विश्वास उडाला त्याचा परमार्थ संपला. विठाला हे कोरोनात नाही का बघितलं आपण? कोरोनात आता ते कोरोना नंतर जसं जसं ज्या त्या गावाला जाणं होतं ना, तसं मग आम्ही कधी कधी जुन्या ओळखी काढून विचारतो,
रामभाऊ दिसत नाही. तो म्हणला कोरोनात. की लगेच मी म्हणलं गेले काय? नाही म्हणलं गेले नाही, ते आहेत, ते आहेत, पण त्यांची नाही कळलं तुम्हाला. ते आहेत पण त्यांची माळ नाही, त्याच्यामुळे ते यायला थोडे कंटाळा करतात. ते म्हणले कसं काय? नाही म्हणलं अहो त्यांचं काहीच नव्हतं, पण ते डॉक्टर काय ऐकनाच. डॉक्टर म्हणलं जगायचं असेल तर माळ काढावाच लागल. मग मी काय म्हणतोय, बिना माळाची जगली होती वेळ तेव्हा, त्याचा बी नंबर लागलाच ना. एक लक्षात घ्या. दुसरं सूत्र तुमच्या समोर मांडतो. विठाला 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 विठाला. ऐका, कोणताही धंदा करायचा म्हटलं की त्या धंद्याला लागतं सगळ्यात महत्वाचं भांडवल. बरोबर ना? कोणताही धंदा करायचा म्हटलं की त्या धंद्याला लागतं भांडवल. मग महाराज, हा जो आपला परमार्थाचा धंदा आहे, हा आमचा धंदा आहे. हा आमचा काय आहे? आयुष्यपत धंदा आहे. तर दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे धंदा आहे म्हणलं तुम्ही काय हसला ते बी मला कळालं. हा आमचा धंदा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला नारळाखालचं पाकिट आठवलं असेल. ती डोक्यातून काढा. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग कोणताही धंदा करायचं म्हटलं की काय पाहिजे? भांडवल पाहिजेच ना. धंद्याशिवाय भांडवल आहे का? भांडवलाशिवाय धंदा आहे? कोणाशिवाय कुणीच नाही. हे लक्षात घ्या. आपला व्यवहारातला धंदा सांगू का? व्यवहारातला त्या धंद्याला कधी फळ असतंय तर कधी नसतंय, त्याला मिळच नाही. तुम्हाला पटवून देऊ का? दरवर्षी लावतो आपण कांदा, दरवर्षी लावतो आपण कांदा, त्याच्या बाजाराचा कायम वांदा, तरी मी लावतो. जाऊ गरीब आता सगळं तुम्ही सांगताय म्हणलं. किती विश्वास आहे बरं आपल्याला, सांगा बरं तुम्ही. गडी कांद्याचं वाफच ओढीत असतो, सार 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 बनवित असतो. सारं कळतेत ना? सार 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 निराळं, सार निराळं. जाऊ द्या, सारं सांगावं असं काय थोडंच येतं. कांद्याला सार बनवता बनवता वाशवेला फोन लावतो लगेच. हॅलो, बाजार काय? बाजार बाजार. अरे तुला अजून लावायचा येड्या. तो लाव, उगून येऊ दे, पुसू दे, मग विचार ना बाजार काय. बरोबर? पण तरी बी आपण विश्वासाने दरवर्षी करतोयच ना, करतोयच ना. माय का परमार्थाचं भांडवल ऐकायचं का तुम्हाला? परमार्थाचं भांडवल मी तुम्हाला सांगितलं, हा आमचा धंदा आहे. दिनरजनी हाची धंदा. मग या धंद्याचं भांडवल ऐकायचं का? भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निष्ठ ये दास, झालो ते झालो निष्ठ ये दास. भांडवल गाठी विश्वास, भांडवल गाठी विश्वास, झालो ते झालो निष्ठ ये दास, झालो ते झालो निष्ठ ये दास. न पाहे अनेकाची आस, तिथं कोणाची आस पाहत नाही तो, कारण त्याला काय विश्वास, विश्वास आहे त्याला. आणि खरं सांगू का, आपलं उलट उलट घडतं. ज्ञानोबराय बोलतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी. तो किती विश्वासाने करतोय, बाजार मिळेल का नाही हे माहित नाही.
पण पिकं घेतल्याशिवाय राहते का माणूस? बरं मी काय म्हणतोय, सगळ्यांनीच मांडवात ऐकलंय की शुभमंगल सावधान, सगळ्यांनीच ऐकलंय का नाही? सगळ्यांनीच ऐकलंय, पण विश्वास एकाच पठ्ठ्याला आला. शंका 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 एकाच पठ्ठ्याला आली, ते मांडवातून पळून गेलं, ते पुन्हा आलंच नाही. कोण? रामदास स्वामी आहे का नाही? नाही पाटा उभा राहताना कधी विचार केलता का पुढचं बोलायचं लावता का मला? तर तुम्ही हे राहीलच का, नांदलच का, संसार नीट कडला जाईलच का? आलती का शंका? अजिबात नव्हती ना आली. किती विश्वास आहे आपला, हे किती प्रमाणानं हा का नाही तुम्हाला? विश्वास किती आपल्याला, करा ना याचा विचार तुम्ही. आपलं उलट आहे बरं का, आपण डोळे झाकून करतो, डोळे झाकून करतो काय? संसार. म्हणजे विश्वास ठेवून करतो संसार आणि शंका घेतो सगळ्या परमार्थात. माळ घाल म्हटलं की तो म्हणतो कांद्याला बाजार मिळेलच का? आता त्याचा नाही याचा काय संबंध? काय काय असंही म्हणतात, माळ घाल म्हटलं ना देव भेटल का? अरे पण आधी घाल ना तू येडे. हा नंतरचा प्रश्न आहे ना. आपलं काय होतं माहितीये का? बघा वाक्य कळलं तर, आपली ओरड अशी आहे, जिथं डोकं टेकवायला पाहिजे, जिथं डोकं टेकवायला पाहिजे तिथं आपण डोकं लावितो. जिथं डोकं टेकवायला पाहिजे तिथं आपण डोकं लावितो, आणि जिथं डोकं लावायला पाहिजे तिथं आपण डोकं टेकवतो. आता हे ज्याला कळत नसेल त्यांनी जादा डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. महाराज बोलतात संताची पायी हा माझा विश्वास. महाराजांना आपण विचारूया, महाराज तुम्ही विश्वास ठेवला असं आम्हाला सांगताय, पण तुम्ही विश्वास ठेवला म्हणजे नेमकं काय केलं? याचं उत्तर देताना महाराज बोलतात की सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे हा शब्द एवढा सामान्य अर्थाने घेऊ नका, त्याचा लक्षणार्थ जाणून घ्या. त्याला लक्षार्थ असं म्हटलेले. अर्थाचे दोन प्रकार मांडले जातात, एक लक्षार्थ आणि दुसरा वाच्यार्थ. एका महाराजांचं कीर्तन झालं, महाराजांनी अभंग घेतला होता, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. ते महाराज बी असं गमतीचं 5-5 मिनिटांनी एक एक कारण सांगायचं, का म्हणून शरण जावे, आणि मग महाराज म्हणायचं देवे दिला देह भजने गोमटा म्हणून शरण जावे, का म्हणून शरण जावे. मग महाराजांनी म्हणायचं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन म्हणून शरण जावे. माझा अभंग हा नाही मी सगळं सांगत बसायला. 5-5 मिनिटाला एक एक कारण सांगायचं, सांगून झालं की मग महाराज म्हणायचं म्हणून शरण जावे. आणि मग सगळं झाल्यानंतर महाराज म्हटले हे पहा बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. उरलेली चरण सोडवण्याकरता मी पुन्हा येईल. विठ्ठल जे त्यांचं सांगतोय मी, तुम्ही कुठं लगेच बहानावर हा संपलं बा कीर्तन. बाकीचे पाया पडली, घराकडे निघाली, त्यातले 2 जण म्हणली वैर चल रे आपण जाऊ पाया पडाय. ते म्हणला अरे 7 दिवस कीर्तन नाही ऐकली तेव्हा नाही पाया पडाय गेला ना, आताच कुठं निघाला पाया पडायला? असल 12 दिवसाचा सप्ताह, तुम्ही काय लगेच मोजिता 7 दिवस असल 12 दिवसाचा सप्ताह. जे म्हणला 7 दिवस झालं पाया पडाय नाही गेला ना आजच चालला. अरे म्हणला हे असं कुठं असतं का? म्हणला 5-5 मिनिटाला महाराज कारण सांगायचं म्हणून शरण जावेन का म्हणून का म्हणून. म्हणला याच्यातच महाराजांनी 12 वाजवले. पण सर्व भावे म्हणजे नेमकं काय हे महाराजांनी सांगितलं नाही. त्यातला दुसरा म्हणला अरे येड्या असली किरकोळ गोष्ट महाराजाला विचारायला जायचं वेर थंडीने गारटलोय चल घरी. नाही म्हणला याचा अर्थ कळलाच पाहिजे. त्याला कशाला महाराज लागतोय? म्हणला येड्या मी सांगतो मी बर बोल. म्हणला काय म्हणणं आहे तुझं? म्हणला सर्व भावे याचा अर्थ असा होतो. अभंग कुणाचा आहे? म्हणला तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांना भाऊ किती? कळलं भाऊ? गाडं कोणीकडे चाललं होतं त्याचं
तुकाराम महाराजांना भाऊ किती? तो म्हणला महाराजांसहित 3 जण. मग सर्व भावे याचा अर्थ असा होतो, ज्या ज्या वेळेला जी जी पारमार्थिक क्रिया करूशी वाटली त्या त्या वेळेला ते सगळे भाऊ एक संगच क्रिया करायची. असा अर्थ लावायचा का आता याचा? सर्व भावे याचा. आता ऐका, मी देवासी म्हटलोय ना, देवासी तोही सांगतो आणि संतांशी सांगतो. देवासी सर्व भावे याचा अर्थ असा होतो पा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे धान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. याला म्हटले काया वाचा मने. तर म्हणायचं सर्व भावे. मग तुम्ही म्हणताल मग कसा अर्थ सांगितला तो कसा? त्याला वाच्यार्थ म्हणायचं. वाच्यार्थ, लक्षार्थ तो नाही. वाच्यार्थ कळतो ना? वाच्यार्थ वरवरचा अर्थ, गर्भित अर्थ वेगळाच असतो. नाही, ट्रॅक्टरचं काम करता 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 एकाला पत्रा कापला असेल, त्याला झाली जखम, ती गेलं डॉक्टरकडं. डॉक्टरने दिला मलम. तर म्हणलं एक काम करा, जिथं लागलं तिथं लावा, जिथं लागलं तिथं लावा. आता ते ट्रॅक्टरचं तोंड, त्याचं मागचं चाक, ते भलं उच, तिथं काय काढाय गेलं तेव्हा ते घासलेलं, ते मलम काढायचं आणि तिथं लावायचं. जमल का असं? नाही, जमल का असं? अहो, मुंबईला जायला एक जण निघाला. किंदूर फाट्यावर गेल्यानंतर गाडीवर बसला. गाडीत बसला इष्टीत बसल्यानंतर पुढं गाडी शिवाजीनगरला गेली. निव आपण जाते का नाही तर मला माहित नाही, पण निव आपण चला. शिवाजीनगरला गाडी नेली. गाडी नेल्यानंतर 1.5-2 तास झाला होता. एक तर गाडीच उशिरा आलती. सकाळी लवकर निघायचं म्हणून तसाच निघालेला, न जेवलेला. पुन्हा गाडी उशिरा आलेली. मग आता भूक लागलेली. त्याला वाटायचं शिवाजीनगरमध्ये गाडी गेली की 2 घास खाईल, शिवाजीनगरमध्ये गेली की 2 घास खाईल. पण ते कंडक्टरने उतरताना सांगितलं, ऐका 2 मिनिटात गाडी हलेल. तो म्हणला घ्या आता 2 मिनिटात काय खा. तेवढ्यात त्याला आवाज आला, खरे दाणे, खरे दाणे, खरे दाणे. अरे मला बरं झालं, हे खायलाच बोलावतंय. काय म्हणतोय ते? खारे दाणे, खारे दाणे. हा पटक्याने खाली उतरला म्हणला दे रे दाणे. तो म्हणला किती? काय द्यायचं तेवढं दे म्हणलं. त्याने मी मागं पुढे विचार न करता ते मोठं माप घेतलं. स्टीलचं असतं ना? स्टीलचं असतं का? पितळाचं नाही तर लोखंडाचं असतं ते. आता 4 व्हीलरमुळे माणसं इष्टीने पळानाच. यांना झालंय अर्ध तिकीट म्हणून पळत्यात ते. शासनाला बुडवायचं का व्हायना पण पळत्यात. पण बहिणीने इमानदारी पाळली बरं का. लाडक्या बहिणीने इमानदारी पाळली, पण बावड्याने नाही पाळली. कस काय? आता लावले का नाही निकष? निकष लावले का नाही आता? मला सांगा, आधी निकष लावले असते तर तुम्ही मतदान केलं असतं? नाही म्हणतात आहे का? नाही म्हणतात राव. तुम्ही पैशाशिवाय जाय ना, मग आम्ही तरी काय जावं राव. पाय पडेल. तसं हे चुकीचं आहे बरं का. आधी घेताना सगळ्यांना दिलं का नाही? आणि सत्य आल्यावर काय लावलं? नियम लावला का नाही? चलता का उद्या आंदोलन कराय? मग जाऊ द्या, चला, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आवाज दिला, खारे दाणे, खारे दाणे. हात तिथं गेला, म्हणला दे रे दाणे, दे रे. किती? काय द्यायचं तेवढं दे. मग त्याने ते लोखंडाचं नाही तर पितळाचं मोठं माप असतं ना, भलं मोठं माप घेतलं आणि त्याच्या हातात दिलं, असं पलटी केलं. त्याने बी आपलं भलं ते आलेलं शेंगदाणं घेतलं आणि जसं शेंगदाणं हातात मिळलं तसं त्या माग वळालं आणि निघालं ना इष्टीकडं. त्या गर्दीत त्याला पटकन काय लक्षात आलंच नाही. मग म्हटला, अरे 10 रुपये मिळाले, 20 रुपये मिळाले, 50 रुपये मिळाले. याने तर 100 रुपयाचे शेंगदाणे घेतले. हा गेला कुठं? म्हणून हा बघतोय तर तोवर याचा पार इष्टीत पाय. म्हणला इष्टीत पाय गेलं, म्हणलं आपलं शेंगदाणं. आता बोलवायचं कधी ना हाक कधी मारायची? त्याने असं डोकं चालवलं, ते माप होतं ना माप,
माप माप माप. ते माप घेतलं, असा राग आला ना, 100 रुपयाचे शेंगदाणा होतं राव, येईन नाही तो काय होईल तो नफाच गेला ना त्याचा निमा अख्खं शेंगदाणा विकल्यावर. माप घेतलं, हाजी असा गारक्याने फिरवला आणि जे माप त्याला असं जोरात फिकून मारलं बर का. जसं माप घेतलं आणि गारक्याने मारलं, एवढ्या हळूच नव्हतं मारलं राव. 100 रुपये राव, 100 रुपये चेष्टा आहे का काय राव. 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपया करता महाराज वाड्यातून गाडी परत आणतात राव. असं काय करतो. 100 काय कमी आहे का ता. त्याला जे असा राग आला, पुन्हा आता सावध. सावध. त्याला जे राग आला, त्याने जे माप घेतलं आणि अगदी त्या बॉलरने असे फिरून बॉल जसं टाकावं ना, जे माप घेतलं असं धाडक्याने, एवढ्या जोरात नाही राव, मरल ती. आपल्याला 100 रुपये वसूल करायचे, तुम्ही तर घालवायलाच निघाला त्याला पार. जसं माप खाडक्याने लागलं ना, मला अयो मागं वळून बघितलं तर इकडे म्हणलं, इकडे ना मी बांधतो पुन्हा, तुम्ही काळजी करू नका. इकडे सोना काय मला पैशाचं राहू द्या म्हणला. माप का फिकून मारलं. अरे म्हणूनच मारलं ना म्हणला. इळ भराच्या शेंगदाण्याचा नफा एकटा घेऊन चालला आणि तुम्ही फुकट म्हणला का पैसे किती द्यायचा तू. तेव्हा नका शोजू. आर येडा मी शेंगदाणा दिलं, मी कवा नाही म्हणलो आता. अरे मग त्याच म्हणतोय ना मी. म्हणला मग पैशाचं कुठं तू काय म्हणला. तू एवढंच म्हणायचं काय, खारे दाणे म्हणून मी म्हणलो दे रे दाणे. आता खारे याचा अर्थ काय तसा होता का. त्याचा अर्थ काय होता की माझ्याकडलेले शेंगदाणे जे आहेत ते भाजून खारे केलेले आहेत बाबा, आधी पैसे दे रे आणि मग याला काय म्हणायचं, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. आलं लक्षात. सांगूच अजून एखादं. बरं जाऊ दे चला. म्हातारी आजारी पडली, कुठण्याची बोला पटक्याने. मोठा दवाखाना सांगा राव. मी शिरूरला नव्हतो, जाऊ द्या मोरद्या, तालुक्याला नेऊ आपण, जाऊ द्या. पुन्हा आली पाहिजे ना 9 वाजेपर्यंत. असं काय करता, मी तर गुतून पडायचं का इथं. म्हातारी नेली शिरूरला. 8 दिवस ऍडमिट ठेवली. म्हातारी नीट झाली म्हातारी. आणि मग थोरल्याने बिल भरलं, दाखल्याने म्हातारीला उर काय सांगितलं, चल 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 लवकर 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 चल. थोरला आला, औषध दिलं, दाखला पुन्हा डॉक्टरला दाखवायला गेल्यानंतर डॉक्टरने म्हणले 2 गोळ्या 3 टाइम, 3 गोळ्या 2 टाइम, 1 गोळी 1 टाइम, 1 जेवायच्या आधी, 1 जेवल्याच्या नंतर, 2 झोपायच्या आधी, 3 झोपल्याच्या. काय नंतर म्हणता काय, झोपल्या गोळ्या खाता का तुम्ही. जागेन तुम्ही तरी बरं 7 ते 9 आहे, 9 ते 11 नाही. त्याचं बरं त्याला काही सांगायचं ते डॉक्टरने सांगितलं. त्याने ती यादी घेतली, घरी आला निघून. म्हातारी आता ठणठणीत झाली होती. म्हातारीने आपलं दवाखान्यात अर्धी चपाती खायची तर 2 भाकरी घरी आल्यावर खाल्ल्या फ्रेश वातावरणात. 2 भाकरी खाल्ल्या. आता म्हातारीला गोळ्या द्यायच्या. त्यांनी आधीची दिलीच होती, नंतरच्या 2, नंतरची 1, सगळ्या गोळ्या दिल्या. आणि मग एक पातळ औषधाची बाटली होती ती घेतली. आणि मग त्याच्या लक्षात आलं, म्हणलं हा आता ही औषध पाजायचे. पण म्हणला डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं होतं त्याला आठवलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं हलवून पाजा, औषध हलवून पाजा. त्यांनी 15 मिनिटं विचार केला आणि 15 मिनिटांनी त्याला शंका आली. म्हटलं होय हलवून पाजा एवढं डॉक्टरांनी सांगितलं, पण डॉक्टरला आपण विचारायचं विसरलो. काय बाटली हलवायची का म्हातारी. विसरलो रे म्हणला, विसरलो. तेवढ्यात थोरला दाद्या आला. दाद्या पटकन ये. बरं झालं आला बाबा तो का म्हणला म्हातारी जेवा नका. नाही म्हणला डबल जेवली आज, गोळ्या खाय नका, चारल्या. मग राहिलंय काय. नाही म्हणला ही बाटली आहे ना, बाटली औषधाची ती पाजायची होती, पण ती डॉक्टरनी सांगितलेलं आठवलं मला हलवून पाजा. पण मी डॉक्टरांना विचारायचं विसरलो. म्हणला बाटली हलवायची का म्हातारी. जसं ती थोरलं शिकलेलं होतं. म्हणला काय का भावलाटे निवड, तुला शिक म्हणलं होतं ऐकलं नाही तू. ते मला अरे त्याचा हो दे जाळ, मला बाटलीचं सांग पाटक्याने. म्हणला अरे तुला एवढं कळा नका. म्हणला बाटली किती बी हलावली तरी उपयोग काय. औषध सगळ्या अंगामध्ये पोचलं पाहिजे. शिकलेलं होतं जादत ये.
औषध म्हातारीच्या अंगामध्ये जर पोचलं तर म्हातारी लवकर ठणठणीत होईल. तो म्हणला मग काय करायचं, तुला कळा ना का म्हणला. अजून आर्याने म्हणला बाटली नाही हलवायची. मग म्हातारी थोरल्यांदारला खवाटा, दाखल्यांदरलं पाय, आणि तेवढ्यात आलं एक 5 वर्षाचं पोर. ते म्हणला मी करू काय, काय मदत 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 मदत. ते म्हणलं एक काम कर, ती पेल्यात औषध जी ओतलंय ना, म्हातारीने आ केलं तू वतायचं. थोरल्यांदारला खवाटा राव, दाखल्यांदरली म्हातारीचं पाय, आणि जी म्हातारी दोघांनी हलवली, नीट व्हायची होती लवकर, जी दोघांनी म्हातारी हलवली. ऐ ऐ अरे बघता काय माझ्याकडे बिना औषधाची घालवली. गेली ना म्हातारी, आणि पोर म्हणते औषध. म्हणलं आता पितूच. मग आता हलवून पाजा म्हणजे काय, बरोबर ना, हे कळलं पाहिजे ना. तसं वाच्यार्थ लक्षार्थ समजून घ्या. मी सर्व भावे देवासी याचा लक्षार्थ तुम्हाला सांगितला. मला सांगायची आता काय, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचं सर्व भावाने दास व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ऐका एकच प्रमाण. घाली संतासी आसने, पूजा करी दया वाढवणे, एका मनाने जाणे, इच्छिले ते पुरवी. घाली संतासी आसने, पूजा करी दया वाढवणे, एका मनाने जाणे, इच्छिले ते पुरवी. पूजा करी काया वाचा मने, यालाच म्हटले सर्व भावे. सेवा करत असताना काये वाचा मनाने सेवा करा. महाराज बोलतात तशी काया वाचा मनाने सेवा केली, ती दास बनून केली. दास म्हणजे काय, सेवके करावे सांगितले काम. संतांनी सांगितलंय ना, आता मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संत ते तेनेची पंथे. आता शंका घेत बसायचं नाही. सांगितलंय ना तुम्हाला, आता त्या मार्गाने चला. पुढे गेल्या त्याचा शोधित मार्ग, चला आता त्यांच्या बरोबर चला. याला म्हणायचं सर्व भावे दास झालो त्यांचा. एक लक्षात घ्या, व्यवहारातलं दास्यत्व शेवटपर्यंत तुम्हाला गुलामीतच ठेवतं. पण परमार्थात येऊन जर संतांचं दास्यत्व करताल ना, तर जगाचा मालक तुमचा दास बनेल. श्री संत जनाईने नामदेवरायांच्या घरी दास्यत्वाची भूमिका स्वीकारली. त्याचा परिणाम असा झाला, जगाचा मालक पण सोबत गोवऱ्या वेचायला येऊ लागला. होता तो मालक पण बनला आता दास. का, कारण जनाई बनल्या होत्या नामदेवरायांच्या दास. विठाला 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 म्हणून असं म्हटले पा, संगत राजाची करताल तर राजा तुम्हाला कधी गुलाम बनवेल सांगता येत नाही. राजाची संगत केली होती ना, दिलं ना त्याने आपलं पद. किती दिवस दिलं तुम्हाला नाही वाटतं अजून कळलं. राजाने घेतला ना राजा खाली. राव याला अर्थ नाही राव. आर्थिंग द्यायची मग तुम्हाला करंट बसायचा, तोवर डीपी जाळायची पाळी यायची नाही इकडं. हेच झालं ना मागच्या 15 वड्यात. राजाने राजा खाली वाढला का नाही आणि वर जाऊन बसला का नाही. मग मी तेच सांगायला आलं ना तुम्हाला. कीर्तन म्हणतोय मी, तिकडं नका लगेच जाऊ. संगत राजाची करताल तर राजा कधी गुलाम बनवेल सांगता येत नाही. त्यापेक्षा संगत देवाची करा. संत
बोलला बरं का, त्यामुळे मी कुणीकडे गेलो मलाच कळलं नाही. अजिबात बोलू नका. विठाला पुढं असलं गेलं ध्यान देऊन बोलावं लागतं. मग काय पुन्हा शब्द उलटण पालट करत बसायचं. मी तुम्हाला सांगत होतो, संगत राजाची कराल तर राजा तुम्हाला गुलाम बनवेल. संगत राजाची करताल तर राजा तुम्हाला गुलाम बनवेल. पण संगत संतांची करताल ना तर संत तुम्हाला एक दिवस देव मिळवून देतील. संगत केली बिभीषणाने हनुमंतरायाची, तर हनुमंतरायाने एक दिवस रामाची भेट घालून दिलीच ना. म्हणून ठरवायचे आपण आपल्या जीवनामध्ये संगत नेमकी कोणाची करायची. विठाला तुकाराम महाराज बोलतात, सर्व भावे दास झालो त्यांचा. मी सर्व भावाने त्यांचा दास झालो. म्हणजे नेमकं काय केलं तर महाराज बोलतात, मी त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती मी चालत राहिलो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरती विश्वासाला पात्र फक्त संतच आहेत. का बरं? याचं कारण असे, संतांच्या ठाई स्वार्थ अजिबात नाही. आणि समाजाचा जर विचार केला ना तर समाज एवढा स्वार्थी बनलाय, तो गरजेपुरता जवळ येतो आणि काम झालं की आपल्या सोयीने आपल्यापासून लांब निघून जातो. मग मला सांगा, समाजावरती विश्वास ठेवायचा का संत वचनावरती विश्वास ठेवायचा? आपण ठरवलं पाहिजे. विश्वासाचं स्थान जर चुकलं ना तर बऱ्याच वेळा यांना म्हणायची पाळी येते, काय आमचे गुरुजी सध्या तुरुंगात आहेत. आता लय उघड नका बोलायला होती पुढं असल्यामुळं, बरोबर ना. विश्वास ठेवला, ज्याच्यावर ठेवला तोच तुरुंगात गेला. मग आता यांनी काय माग जावं का? मग चुकीच्या ठाई विश्वास ठेवून पश्चाताप करण्यापेक्षा योग्य ठाई विश्वास ठेवा, उद्धार होईल. विठाला विश्वासाला पात्र फक्त संतच आहे. त्याचा परिणाम ऐका, संतांवरती विश्वास संतांनीच ठेवला, याच्यात नवल नाही. संतांनी संतांवरती विश्वास ठेवला ना, मी प्रमाण दिले ना, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. निळोबरायांनी जगद्गुरु तुकोबारायांनी ठेवला हा विश्वास आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, संतांच्या वरती संतच विश्वास ठेवतात, याच्यात नवल नाही. मग देव सुद्धा संतांच्या वरती विश्वास ठेवतो. म्हणूनच म्हटलंय ना, देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. एखाद्याच्या मागे जाणं म्हणजे काय? विश्वासच आहे ना, बरोबर ना. मग ऐका, संत संतांवरती विश्वास ठेवतात, याच्यात नवल नाही. संतांवरती देव सुद्धा विश्वास ठेवतो. ऐका, संतांवरती देव विश्वास ठेवतो, याच्यात नवल नाही. मग राक्षस सुद्धा संतांच्या वरती विश्वास ठेवतात. आपण कोण आहे का त्याची बी खात्री नाही. तुम्ही बोला ना, माणसं आहेत ना आपण, माणसं. पण माणूस असून सुद्धा जर आपण संतांवरती विश्वास ठेवत नसेल तर एक ना एक दिवस पतन हे ठरलेलंच आहे. विठाला जग दुनिया नावं ठेवती राव रावणाला. जग दुनिया नावं ठेवती का? रावणाने सीतेचं अपहरण केलं. बऱ्याच वेळा कीर्तनकार सुद्धा बोलता बोलून जातात, तो नालायक, तो हरामखोर, तो नतद्रष्ट, तो पापी. कीर्तनकार बोलून जातात, ओघात बोलतात ना. पण ऐका, तुम्हाला खरं सांगू का, आज केवळ रावणाच्या या चुकीमुळे त्याने केलेलं सीतेचं अपहरण, रावणाने केलेलं सीतेचं अपहरण केवळ या त्याच्या एका चुकीमुळे दसऱ्याला जे रावण जाळतात ना, त्यांनी लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा रावण चांगला होता गड्या. तुमच्यापेक्षा रावण चांगला होता. म्हणजे मी रावणाचं उदात्तीकरण करायला आलं असं समजू नका. पण तेवढा दुर्गुण सोडला ना तर रावणासारखा हरिभक्त
ब्राह्मण, दशग्रंथी, प्रकांड पंडित, दुसरा ब्राह्मण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता त्या कथा मी सांगत बसत नाही. हे आपला कुटाणा असं आहे, थोडं काय एखाद्याचं कळलं ते आपण पार चुनाच घालितो. म्हणजे काय काय तेवढ्याच असतात. कसं तुम्ही म्हणताय राव, त्यांचं तेवढंच काम असतो, चुना घालीत बसणे. जेवायला बसले ना जेवायला, बरं का, एक एक वारकरी आपला श्लोक म्हणत असतो. श्लोक का सुलूक म्हणू? हा तेच म्हणते मी, श्लोक. अलंगापुरी पुण्यभूमी रवींद्र राजा मात्र. हा पुरी दे. हा वाढ 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 वाढ. गेलं पुढचं तसंच निघू. एकाने श्लोक म्हणल्यावर दुसऱ्याला जी झटका आला, तो लगेचच म्हणला, अरे मला येत नाही का, मला येत नाही. तो लगेचच म्हणला, रावणा राज्य गंभीर केले, सीते सारिखे रत्न चोरून नेले, सीते सारिखे रत्न तुला पचेना. त्याला सांगावं लागलं, तू पुऱ्या चावून खा, नाही तर तुझी तारांबळ होईल. त्याला सीता पचली का नाही नंतर बघू, तू तुझ्या पुऱ्याचं बघ आधी येडे. काय आपण एखाद्याच्या विषयी काय बोलून बसतो आपल्यालाच कळत नाही. मग तुम्ही जर म्हणताल रावण जर एवढा चांगला होता तर रावणाने सीतेचं अपहरण का केलं? ऐका, रावणाने सीतेचं अपहरण स्वतःच्या मनाने केलेलं नाही. विठाला सगळेच रावणाला समजून सांगत होते, आणलेली सीता परत कर, आणलेली सीता परत कर. पण रावण सीता परत करायला तयार नव्हता. याचा अर्थ सीता परत कर म्हणून जे सांगत होते ते चांगले होते आणि रावण सीता परत करत नव्हता म्हणून तो फार वाईट होता असं समजायचं काही कारण नाही. माहितीये तुम्हाला, आता मी उदाहरण सांगून वेळ घेत नाही. बिभीषण तेच सांगत होता का नाही, काय आणलेली सीता परत दे. ऐक रावणा, तुझं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुझं कल्याण एकाच गोष्टीमध्ये आहे, जी सीता आणली ना ती सीता तू परत कर. ते नाही पटलं त्याला. रावणाने बिभीषणाला लात मारली, हाकलून दिला. बरं मी काय म्हणतोय, लात मारली, हाकलून दिला, नाही पटलं बिभीषणाचं, किंवा बिभीषणाला त्याचं पटलं नाही म्हणून बिभीषण सांगत होता. याचा अर्थ तुम्ही असं समजू नका जे जे लढायला गेले ते रावणाच्या बाजूने होते म्हणून. सगळीच यादी सांगत बसलो तर वेळ जाईल. कुंभकर्ण युद्धाला गेला का नाही? कुंभकर्ण युद्धाला गेला. याचा अर्थ रावणाने सीता पळून आणली हे कुंभकर्णाला पटलं होतं आणि बिभीषणाला पटलं नव्हतं असा अर्थ लावायचं काय कारण नाही. बिभीषणाला सुद्धा पटलं नव्हतं बरं का. बिभीषणाला सुद्धा सीता पळून आणलेली पटलं नव्हतं, याच्यात नवल नाही. मग जो युद्धाला गेला कुंभकर्ण त्याला सुद्धा ते पटलेलं नव्हतं. तुम्ही म्हणता मग पटलेलं नव्हतं तर लढायला गेलं कसं? तू एका रात्रीत बदलावलं. कसं काय बदलावलं? आता एका रात्रीत बदलायचं म्हणल्यावर काय करतात? नाही काय मग फुकटात होती पार्टीची. म्हणजे तुम्ही लगेच खोक्याकडे नका जाऊ. तुमचं डोकं सगळ्याच सुपर आहे. मी काय बोलतो ते ध्यान देऊन ऐका. ऐका बरं का. त्याला जागा केला ना कुणाला? कुंभकर्णाला. कुंभकर्णाला ज्यावेळेस जागा केला तो सहजासहजी जागा नाही झाला. म्हणजे त्या कुंभकर्णाचं एवढं आचार सांगितलं जातं, सगळं कीर्तन त्या कुंभकर्णावर जाईल. असं म्हणतात की एकतर तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा असायचा. बरं आता युद्ध चालू होतं ना, एक एक जायचा. म्हणजे इंद्रजित गेला, अक्षय गेला, एक एक गेला. जेवढे गेले ते सगळे मारले गेले. आता राहिलं कोण? युद्धाला कोणाला पाठवायचं? आणि मग रावणाने ठरवलं कुंभकर्णाला पाठवल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कुंभकर्णाला जाग करायचं कसं? कारण आता ते झोपलं होतं ना, झोपून 3च महिने झाले होते. कसं करायचं म्हणून सगळी वाजंत्री वगैरे पाठवली. त्यांनी काय वाजवायचं ते वाजवलं. आता मी लय वाजवत बसत नाही. कुंभकर्ण जागा झाला आणि कुंभकर्ण जागा झाल्याच्या नंतर रावण पुढं आला आणि मग बोलतोय तो, का जागा केलं मला? अजून माझी झोप झालेली नाही, महिने कित्येक शिल्लक आहे.
तू का जागं केलं? त्यावेळेस रावण बोलतो, काय नाही रे, तुला ना रामाशी युद्ध करायला पाठवायचंय म्हणून मी तुला जागं केलं. तसं तू कुंभकर्ण म्हटला, बाकीची माझ्यावर कसं काय आलं? बाकीची नाही कोणी नाही म्हणला. सगळी गेली गेली युद्धाला गेली, ती तिकडच गेली मिली. कुंभकर्ण म्हणला म्हणजे सगळीच मिली म्हणतोय म्हणून तुला जागा केलाय? हो जागा. कुंभकर्ण म्हटला पण होय, सगळी युद्धाला लावली, सगळी मिली तू म्हणतोय, पण रामाबरोबर युद्ध करायचं कारण काय तेवढं तर कळू दे. म्हणून त्याला आलाय राग. आता बरं काय, मी आणली त्याची बायको पळून सीता आणि त्याचा आलाय त्याला राग आणि म्हणून ते आले लढायला. कुंभकर्ण म्हणला काय डोकेबाज आहे रे तू? राम सामान्य आहे का? साक्षात परात्पर परब्रह्म आहे आणि त्या रामाच्या पत्नीचं अपहरण तू केलं असं म्हणतोय. ऐक, जिचं अपहरण केलं ती सुद्धा सामान्य नाही, साक्षात ती आदिशक्ती आहे, ती जगदंबा आहे. आणि मग कुंभकर्ण बोलतोय, जगदंबा हारी आणि आवत अवशट चाहत कल्याण. मूर्खा, आदिशक्तीची अपेक्षा करतो आणि कल्याणाची म्हणजे विजयाची अपेक्षा ठेवतो. आदिशक्तीचं अपहरण करतो आणि कल्याणाची अपेक्षा ठेवतो. हे कसं शक्य आहे? मूर्खा, जगदंबा हारी आणि आवत अवशट म्हणजे मूर्खा, चाहत कल्याण. अरे कसं शक्य आहे? रावण म्हणला गाडी ह्याला जागा करून घोळच झाला. मी ह्याला तिकीट द्यायचं म्हणत होतो तो हा उठला असा तिकडं निघाला, जो आपल्याला परवाडला होता. ह्याला बदलायचं कसं? मग डोकं चालवलं. कुंभकर्णाला काय केलं? पाजली. ऐ, कुंभकर्णाला म्हणतोय मी, पाजली. काय? थम्सअप नाही म्हणत मी. कोण म्हणलं लिमका? काय पाजली? दारू. दारू मदिरा म्हणतात ते. दारू 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 पाजली कुंभकर्णाला. आणि जसं कुंभकर्ण दारू पिलं तसं कुंभकर्ण म्हणतोय, कुठे राम? आत्ताची आत्ता मी त्याला मारतो. रावण म्हणला बस आपलं काम झालं. कशाने पलटलं ती? तुम्ही ध्यान देऊन ऐकताय ना? ऐ, कशाने पलटलं? हा, पाजल्यामुळं ना. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आदल्या दिवशी गडी जर आपल्याकडे घ्यायचा असेल ना तर त्याला पाजायची. हा पॅटर्न लय जुना आहे. तुम्ही उगा आता म्हणता खोकी आणले त्याने डोकी चालून तेवढ्यांना पाजली. नाही, लय जुनं आहे. बरं मी काय म्हणतोय, गेला तो युद्धाला, जगला, मारला गेला. सरते शेवटी रावणाच्या लक्षात आलं आता आपल्याशिवाय कोणी शिल्लक नाही. म्हणून तो मंदोदरीकडे गेला. मी चाललोय म्हणायला. त्याला वाटलं होतं मी आता युद्धाला चाललोय म्हणजे मंदोदरी औक्षहन करेल आणि मला सांगेल खुशाल जावा आणि विजय घेऊनच परत या. पण ज्यावेळेस तो बोलतोय ना मंदोदरीला की मी युद्धाला चाललो, तशी मंदोदरी म्हणती तुमच्या डोक्यावर परिणाम झाला कावा? आपणच्या भाषेत नव, तुमच्या डोक्यावर कावा परिणाम झाला? आजच म्हणायचं ना आपण. तुमच्या डोक्यावर कसा परिणाम झाला? याड लागलं काय? जे जे गेले ते मारले, मेलय. आणि तुमच्यातच काय असं तुम्हाला अजून डोळे उघडा ना. तुमचा बावलटपणा बंद करा, मूर्खपणा बंद करा. कोण म्हणतंय? मंदोदरी. एवढे शब्द ऐकले जी राग आला गाड्याला, रावणाला. काय बायको आपल्याला मूर्ख म्हणते? बायको 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 मूर्ख म्हणली. आता तुम्हाला खरं सांगू का, यांचा ते स्वभावच आहे. यांचा स्वभावच आहे. नवरा 50,000 महिन्यावाला असू द्या, नाही तर नवरा 2 लाख रुपये महिन्यावाला असू द्या, नाही तर 50 एकराचा बागायतदार असू द्या, यांचं गप्पा मारायचं मैत्रिणीशी गेल्या ना, यांचं ठरलेलं वाक्य,
ठरलेलं वाक्य काय? आमच्या त्यांना. तुम्ही तुमचं सांगता काय? मी तर काहीच बोललो नव्हतो. यांचं ठरलेलं वाक्य काय? आमच्या त्यांना काहीच कळत नाही. ठरलेलं वाक्य आहे का नाही? नवरा किती विषाणा असू द्या, त्यांचं एकच वाक्य काय? आमच्या त्यांना काहीच कळत नाही. बरं का बायको कुणाची बी असू द्या. नाही तुम्ही फक्त ऐका, अजून तुम्ही नाही दिसत, मला वाटते बांध ओलडून गेलेला नाही दिसत. फक्त ऐका. नाही ते लटक लावून बघायला लागले म्हणून म्हणलं मी तसं. बरं का आमच्या त्यांना काहीच कळत नाही. सगळ्या बायकांचं ठरलेलं उत्तर, बायको कोणाची असू द्या, सरपंचाची असू द्या, आमदाराची असू द्या, नाही तर खासदाराची असू द्या, कुणाची बी असू द्या, एकच वाक्य काय? आमच्या त्यांना काहीच कळत नाही. हे तुम्हाला नाही कळलं? अहो कुणाची बी बायको असू द्या, अहो कुणाची बी म्हणतोय मी, कुणाची बी म्हणतोय मी. कीर्तन ऐकणाऱ्याच्या असू नाही तर कीर्तन, हा तेवढं लगेच कळलं तुम्हाला. वा वा वा. तिचं ठरलेलं वाक्य आमच्या त्यांना काहीच कळत नाही. एक अशीच बिचारी आई बाई शेजारी गप्पा मारायला गेली आणि ती म्हणली, होय ग तू किती भाग्यवान आहे. ती म्हणली काय ग बाई असंच एवढंच म्हणलो मी. बाई असं नाही म्हणलो मी. हा तुम्ही बलतीकडे जाताना लगेचच बाई तू किती भाग्यवान आहे. ती म्हणली का? अगं तुझा नवरा अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तन करत फिरतोय, किती लोक पाया पडतात, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांची गाथा पाठ आहे. तू किती भाग्यवान आहे, असा नवरा तुला मिळाला, किती नवरा चांगला आहे, सगळी लोक पाया पडतात. तशी ती म्हणली मग त्याला काय उचलून फेकावं. ती म्हणली अगं झालं काय? राहू दे म्हणली. ती नुसतं कीर्तनच चांगलं सांगत, तिथून निघल्यावर बघत नाही किती दिलंय. दिल तेवढंच घेत आणि तसंच घरी येत, अजून इष्टीनेच हिंडत. कोणाचं सांगतोय मी? हा लय गोड लागला ऐकायला, आहे का नाही? महाराजाच्या बायकोचं सांगताय तुम्ही म्हणा, आहे का नाही? म्हणून म्हणलं कुणाची बी एक आई बाय अशी गप्पा मारत होती. गप्पा मारता मारता म्हणली, ओय बाय मी निघू का आता? अगं तू तर म्हणली आता 3 तास टाइम आहे तुला, मोकळ्या मनाने गप्पा मारायला आली, अर्धा तास नाही झाला तू लगेचच निघाली. ती पुढून निष्ठी आली होती, निष्ठीतून महाराज उतरला होता. तशी ती म्हणली मग मी जाऊ का? ती म्हणली अगं पण झालं तरी काय? म्हणली तुला दिसत नाही का आला आमचा सप्ता? अगं म्हणली नीट बोल. नाही म्हणली आता ती घरी येईन नाही तर काय करील. म्हणली का? आज कुठंच कीर्तन नसल, आलं घरी. महाराज बस मला वाटतं एवढं, मी जायचो निघून गोळ व्हायचा तुमच्या माग. मी एवढं सांगतोय तुम्हाला, हा स्त्री स्वभाव आहे. पटकन ती बोलून गेली. तुम्हाला काय कळतं का नाही? बावलटपणा बंद करा, आणलेली सीता परत द्या. तुम्हाला खरं सांगू का? बिभीषणाने नावं ठेवली, प्रजेने नावं ठेवली, कुंभकर्णाने नावं ठेवली, तरी सुद्धा रावणाला वाईट वाटलं नाही. पण ज्यावेळेस आपलीच बायको आपल्याला नावं ठेवती असं त्याला जाणवलं, मग मात्र वाईट वाटलं. आणि मग तो बायकोला सांगतोय, म्हणजे मंदोदरीला सांगतोय, का ग तुला मी एवढा बावळट वाटलो का? प्रकांड पंडित आहे मी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे मी. तुला असं वाटतं का मी माझ्या पदर बुद्धीने ही गोष्ट केली? मी सीतेचं अपहरण केलं, सीता चोरून आणली, ही माझी बुद्धी नाही. मग मी एकदा वनामध्ये विहार करत असताना नारदांची माझी भेट झाली आणि नारदांना मी विचारलं, सांगा माझा उद्धार कशाने होईल ते मला सांगा. आणि मग नारदांनी सांगितलं, ऐक रावणा, तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर परात्पर परब्रह्म ज्याला म्हटलंय ना, त्या अयोध्ये नगरीमध्ये दशरथाच्या पोटी राम म्हणून जन्माला आलेला आहे, त्या रामाचं भजन कर आणि तुझा उद्धार करून घे. एवढं सगळं ऐकल्यावर रावण म्हणलं, हे बघा भजन सोडून दुसरं बोला. आपल्या बापाच्याने काय भजन जमायचं नाही, हे मी नाही बोलत. रावण म्हणतोय होईन भजन तामसू देहा, या तामस देहाने भजन शक्य नाही. आणि मग नारद बोलतात, ऐक
जर तुला भक्ती करता येत नसेल ना तर त्याच्याशी वैर पत्कर. आणि मग बोलतात नेमकं काय करू. आणि मग नारद त्रिकालदर्शी असल्याचा परिणाम नारद सांगतात ऐक तोच राम आता वनवासाला आलेला आहे त्याच्यासोबत त्याची पत्नी आहे. मग एक काम कर काय पंचवटीमध्ये जा आणि सीतेचं अपहरण कर. खुशाल बिनधास्तपणे माझ्या वचनावरती विश्वास ठेव मला खात्री आहे तुझा उद्धार होईल. महाराज पण रावण बी असा हुशार होता. त्याने एकच विचार केला काय पंचवटी रामा सम्मुख जाता. राम असताना जर मी पंचवटीत गेलो ना तर राम मला बाण मारेल. आता राम असताना काही सीता पळून येता येईल का. नाही ना येणार. मग मी जर गेलो तर राम मला बाण मारेल मी मरेल आणि माझा उद्धार होईल. पण रावण किती उदात्त विचाराचा आहे पहा. त्याने विचार केला पंचवटी रामा सम्मुख जाता मीच पावतो सायुज्यता सकळ कुळ उद्धारणार्था आणली सीता चोरोनी. त्याने विचार केला हीच सीता जर मी पंचवटीतली लंकेत नेली ना तर राम आपोआप लंकेत येईल. सगळ्या लंकेतल्या प्रजाजनांना त्याचं दर्शन होईल आणि सगळ्यांचा उद्धार होईल. किती हुशारीने डोकं चालवलं. हे कोण कोणाला सांगतोय रावण मंदोदरीला सांगतोय. ऐक मंदोदरी सांगणारे मला नारद आहे म्हणून मी तुला सांगतो या लागी श्रीरामा नरिगे शरण. नाही जाणार मी शरण. न वंदी श्रीरामाचे चरण. नाही मी त्याच्या पाया पडणार. आणि मी बोललोय ना याच्यावरती शंका घेऊ नको. या लागी संदेह न मानी जाण नारद वचन विश्वासे. थोडक्यात बोलू का रावण मंदोदरीला सांगत होता संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावितास सर्व बाकी काही नाही. ऐका जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास किती असतो बरं. आपलं सांगू का आपलं रावणाचं राहू द्या. हजारो किलोमीटर प्रवास करायला निघाल्यानंतर रस्ते माहीत नसताना सुद्धा आपण प्रवास करतो कारण आपल्या मोबाईल मध्ये असतं ते गुगल मॅप. त्या गुगल मॅपवरती आपण विश्वास ठेवतो आणि डोळे झाकून हजारो किलोमीटर प्रवास करतो. ऐका गुगल मॅपचा शोध या दशकात लागला पण तुमच्या आमच्या जीवनाला दिशा देणारं ज्ञानोबा तुकोबा नावाचं गुगल मॅप या महाराष्ट्राला कित्येक शतकापूर्वी मिळालं. फक्त विश्वास ठेवा कल्याण होईल. विठाला 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 अहो मी म्हणतो गुगल मॅप तरी रस्ता चुकवतं. गुगल मॅप रस्ता चुकवतं पण इथे संत ज्यांचा रस्ता चुकला ना त्यांच्या बोटाला धरून रस्त्यावर आणतं.
काय विश्वास ठेवू नये आपण? महाराज बोलतात मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. ऐका, विश्वासाला पात्र संतच आहे. थोडं अजून बारकाईने बोलू का? विश्वासाला पात्र संतच आहेत. तुलना केली तर देव सुद्धा कमी पडतो. देव का? देवाच्या ठाई स्वार्थ आहे. भक्ता राखे दुर्जनाशी संहारे. ऐका शेवटचं उदाहरण. दुर्योधनाच्या मनामध्ये कल्पना अशी येऊन गेली, महाभारतीय युद्धामध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल, शत्रू समोर टिकायचं असेल, तर एक काम करावं लागेल. आपलं शरीर वज्राचं कसं होईल त्याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. त्याला थोडक्यात व्हायचं होतं वज्रदेही. मग वज्रदेही व्हायचं कसं? तो म्हणला वज्रदेही व्हायचंय हे ठरलंय, पण कशाने वज्रदेही होतं हे आपल्याला माहीत नाही. मग सांगेल कोण? त्याच्या समोर 2 पात्र आली बरं का. 2 पात्र. कोणती? एक आला युधिष्ठिर धर्म आणि दुसरं पात्र आलं कृष्ण परमात्मा. पण त्याने एकच विचार केला, काय? कृष्णाजवळ भेद आहे. तो जरी म्हणत असला ना समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रियः, मान्य, पण कृष्णाजवळ काय भेद आहे. भक्ता राखे पायापाशी. सोपं बोलू का? त्याने विचार केला, तो सज्जनाला जवळ करतो, दुर्जनाला नाही. आणि तो दुर्योधन मान्य करत होतो आपण सज्जन नाही, आपण दुर्योधन आहे. पांडव जर त्याचे भक्त आहेत, त्याच्या विरोधात जर आपण आता लढायचे तर तो आपल्याला उपाय सांगेल? तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी असं म्हणावं वाटतं की आत्ताच्या नास्तिकापेक्षा, आत्ताच्या सज्जनापेक्षा दुर्योधन लय चांगला. तो मान्य तरी करतोय मी दुर्जन आहे, तो मान्य करतोय मी दुर्जन आहे. आता मान्य नाही करीत माणसं. सज्जनाचं आव्हान त्याला एक म्हण आहे पहा आपली, खायचं दात निराळं आणि दाखवायचं दात हे कळतंय ना तुम्हाला? खायचं दात आणि दाखवायचं दात. जागरण गोंधळ होत्यात ना इकडं? नाही, गोंधळ नाही म्हणलो मी, जागरण गोंधळ. हा, आता त्याच्यात बी आता नुसता गोंधळच होतोय, तो भाग सोडून द्या. पण मी जागरण गोंधळ म्हणतोय. त्या जागरण गोंधळात पहा गावाच्या बाहेर जावं लागतं. वाजवत जातात ना, गावाच्या बाहेर वाजवत गेले. जुना काळ, इष्टी आली, माणसाची 100-150 गर्दी बघितल्यावर कंडक्टरनी जाग्यावर गाडी उभी करायला सांगितली. म्हणलं आता हे बघा ड्रायव्हर साहेब, ज्यादा प्रयत्न करू नका, गर्दी ज्यादा आहे, गाडी जाग्यावर थांबवा. कंडक्टरच्या ड्रायव्हरने ऐकलं, गाडी बी जाग्यावर थांबवली. अर्धा तास झालं गाडी काय हलाना, 2 तास झालं गाडी काय हलाना. बाकी बिंदास होती, पण गाडीत होतं कीर्तनवालं महाराज. त्या महाराजाचा लागला जीव वर खाली व्हायला. मला उशीर झाला तर कीर्तन गावायचं नाही, आणि तिथं गेल्यावर जर दुसऱ्याला उभं केलं असलं तर पुन्हा कुठं व्हायचं. महाराज लागलं जीव वर खाली वर खाली वर खाली व्हायला. काय करावं ते कळाना. महाराजांनी विचार केला काय चाललंय ती तरी बघावं म्हणून महाराजांनी खाली उतरलं आणि नीट कान देऊन ऐकलं तर त्यांचं चाललं होतं, आपलं देवदेवच चालला होता त्यांचा बी. आपण नावं ठेवायचे काय कारण आहे. महाराजांनी जसं कान देऊन ऐकलं ना तसे शब्द ऐकू आले महाराजाला. काय गाणीच असतात ना तिकडे, काय अनादि निर्गुण असतं काय दावा, तिकडे गाणीच असतात म्हणूच काय. मग काय स्वर द्या, इतर वेळ स्वर गेला तरी चालतो, आता स्वर नाही जाऊन द्यायचा. आपल्यापेक्षा तिले स्वरबाज असतात. पै बजनी खरं ना, हा म्हणतात राहू दे. मी तिरपी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. असं असं करायचं, नाचायचं बाबा. म्हणून मी तसं केलं. मला काय कारण होतं. ते महाराजांनी ध्यान देऊन ऐकलं का. महाराज म्हणले गाड्या कीर्तन बुडलं तरी चालेल, पण शिंगाड्या बोकडावर नजर कोणाची बघायचंच. महाराजांनी तिथंच बॅग खाली घेतली, त्यांच्यात उतरलं. महाराज त्यांच्याबरोबर चालत चालत त्या घराकडे गेलं. इष्टी गेली तर इष्टिकेवर थांबवायची, इष्टी गेली निघून. आणि महाराज गेला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात. ते देवदेव तिथला बी राखला आणि मग पुकारायला सुरुवात केली. मी तुम्हाला खायचं दात आणि दाखवायचे दात सांगतोय. मग पुकारायला सुरुवात केली. ऐका
देव देव उरकलं ना, मायकोल्याने पुकारायला सुरुवात केली. ऐका, जेवणाच्या पंक्ती बसून घ्या, खाणाऱ्यानी उजव्या हाताला, खाणाऱ्यानी उजव्या हाताला, न खाणाऱ्यानी डाव्या हाताला. आता मला खरं सांगा, सगळी कशाला आल्यात? खायलाच आल्यात ना. म्हणजे माईकवर बोलणारी लयच हुशार असतात अहो. बरं का महाराज, माईकवर बोलणारी म्हणतोय मी, माईकवर बोलणारी. तुम्ही माझ्याकडे काय बघता, मी तिथलं सांगतोय. तुम्ही माईकवर बोलणार लयच हुशार. ते म्हणत ऐका 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 ऐका, खाणाऱ्यानी उजव्या हाताला, न खाणाऱ्यानी डाव्या हाताला. आणि तेवढ्यात गेली लाईट. कुणाची कुणाला मिळच नाही. 5 मिनिटात ते स्पीकरवाला गेलं, जनरेटर चालू केली, तवर लाईट आली की पुन्हा याला जोर आला. ऐका, खाणाऱ्याने उजव्या हाताला, न खाणाऱ्याने डाव्या हाताला. ते आपलं पुकारतच होतं. तेवढ्यात त्यांनी खाणाऱ्याच्या लाईनला बघितलं. खाणाऱ्याच्या 2-4 गंधवाली होती. एवढं तरी पाप नसावराव मला, अंधारात गोळ झाला असेल यांचा. ते मला उडा 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 उडा, ही खाणाऱ्याची लाईन आहे. ते मला मग असू दे की आता आर म्हणला, खाणाऱ्याची लाईन आहे, खाणाऱ्याची. म्हणलं मग खायलाच आलोय की आता. म्हणलं ह्याला सांगूच कोणत्या भाषेत? म्हणला आर येड्या, म्हणला ही खाणाऱ्याची लाईन आहे. तसा तो म्हणला मग असू दे की आता. तो म्हणला आर पण येड्या, कपाळाला गंध आहे ना, गंध. तसा तो म्हणला कपाळालाच गंध आहे, गळा मोकळाच. ह्याला म्हणायचं खायचं दात निराळ, दाखवायचं निराळ. हे अजून वाढवून सांगत असतो, पण एका गावात सांगितल्यावर त्या बिगर नुसत्या गंधवाल्याला आला ना राग, त्यामुळे मी पुढे जात नाही एवढं सांगतो. कीर्तनाला सगळेच असतात ना, म्हणजे तुम्ही एकमेकाकडे काय बघत राहा, असं काय करता तुम्ही? माझ्याकडे लक्ष द्या. त्याने विचार केला, आपण दुर्जन दुर्जन आहे, कृष्ण परमात्मा आपल्याला मार्ग सांगणार नाही. म्हणून तो हुशारीने गेला कोणाकडे? धर्मराजाकडे. आणि मग धर्मराजांनी सांगितलं, ऐक, आईकडे जा तुझ्या. म्हणजे कोणाकडे? गांधारीकडे. पतिव्रत आहे, तिच्या डोळ्याला आपला पती अंध आहे हे कळल्यावर तिने पट्टी बांधली, ती अद्यापर्यंत काढली नाही. त्या पातिव्रत्याचं तेज एवढं आहे ना, फक्त आई समोर जात असताना विवस्त्र स्थितीमध्ये उभा राहा. एकदा तिने पायाच्या अंगठ्यापासून डोहीच्या केसापर्यंत नजर जशी जशी पुढे जाईल ना, तसं शरीर तुझं वज्राचं होईल. त्याला ते पटलं, तिथून निघालं ते. पण त्याने विचार केला, मी आता लहान बाळ नाही, म्हणून तो मांडीला कपडा लावून गेला. त्याने जसा मांडीला कपडा लावला तसं कृष्णाला टेन्शन आलं. हे खरंच वज्रदेही झालं तर मारता यायचं नाही. म्हणून कृष्ण आडवा गेला आणि म्हणला, बावळ्या, अरे मांडीला तरी कपडा लावू ना. त्याला ती पटलं. मांडीला कपडा त्यांनी लावला आणि मग आईच्या समोर जाऊन उभा राहिला. आई, एकदा डोळे उघड आणि मला बघ, मला वज्रदेही व्हायचे. तिने संपूर्ण शरीर निहाळलं. जशी जशी नजर पुढे गेली तसं शरीर तिचं वज्राचं, दुर्योधनाचं झालं होतं. पण तिने मात्र एक सांगितलं, बाबा हा तुला उपाय कुणी सांगितला? मग तो म्हटला, मला धर्माने सांगितला. ती म्हटली, खरं सांगू का? धर्म असा चुकीचा उपाय सांगणार नाही, मला खरं सांग उपाय कुणी सांगितला? आणि मग तो म्हणतो, अगं आई, खरंच मला धर्मानेच उपाय सांगितला. आणि मग ती आई विचारते काळजीपोटी, बाबा मग मला सांग, मांडीला कपडा तू का लावला? तुझं शरीर आता मांडीपाशी वज्राचं झालेलं नाही. मग तो सांगतो, मी मांडीला कपडा नाही लावला याचं कारण काळा कृष्ण मला भेटला, त्याने हा उद्योग केला. मग ती सांगते, बाबा महाभारताच्या युद्धामध्ये तुला तुझी मांडी सांभाळावं लागेल. सगळं सांगत बसत नाही. तिथेच दुर्योधनाची त्याला गदा बसली आणि तो मेला. मला एवढं सांगायचे, धर्मावर विश्वास ठेवला असता तर मांडी सुद्धा वज्राची झाली असती. पण देवावर विश्वास ठेवला आणि घोटाळा झाला. म्हणजेच मला एवढं सांगायचे, वेळ ज्या दिवशी येईल ना तुलना करायची, त्या दिवशी देवापेक्षाही संतांवरती विश्वास ठेवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाची नियोजित वेळ आपली संपलेली आहे. थोडं सुरू होताना 10-15 मिनटं अलीकड पलीकड झालं होतं म्हणून तेवढं माझ्याकडून झालेलं आहे. अशोक महाराज पुन्हा हार आणा असं माझं म्हणणं नाही, पण जर आणलाच तर फ्रीजमध्ये नका ठेवू. ती फ्रीजवरती फुलं आहेत ना, फुलं बी गारहाटतात. फुलं गारहाटली ना कपड्याला डाग पडतो. अहो कपड्याला डाग पडतो, कपड्याला डाग पडतो. इथं किती बी ओव्या सांगा, कपड्याला डाग पडतो. इथं किती बी ओव्या सांगा, पण घरी गेल्यावर कोण म्हणलं शिव्या काय तुमच्यावानी हायवे माझं तवा. वा वा वा, फक्त कपड्याला डाग पडतो मला एवढंच म्हण, बाकी काही डोक्यात तुम्ही आणू नका. चाल लक्ष द्या. असो, प्रथमच इथं येणं झालं. कान्होराज पाठकांची पालखी सोहळा वरवंडगावी मुक्कामी असतो. परतीला आमची सहज चर्चा झाली, मग म्हटले यावं लागेल. म्हटलं काय हरकत नाही, ज्या ज्या वेळेला देता निमंत्रण त्यावेळेस नक्कीच येईल. आणि त्या शब्दाच्या माध्यमातून पहिला आलेला हा झोडकवाडी ग्रामातला योग. वेळ आपली संपलेली. एक लक्षात घ्या, आनंद याचा तुमचा महिना म्हणजे तुमचा हा जो सप्ताह आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला आहे. भगवंताने गीतेमध्ये ज्या विभूती सांगितल्या ना त्यामधला 12 महिन्यापैकी मार्गशीर्ष मासांना मार्गशीर्ष भगवंतानी स्वतःची ती काय सांगितलेली विभूती सांगितलेली. आणि दुसरं वैशिष्ट्य असे पहा, दुसरं वैशिष्ट्य असं आहे या मार्गशीर्ष महिन्यातलं. ऐका, विठाला 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 ऐका, कर्तव्य विन्मुख झालेल्या जीवाला कर्तव्य सन्मुख बनवण्याकरता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रूपाने तुम्हा आम्हाला जे गीतेचं तत्वज्ञान सांगितलं, भवसागरातून आईला तीरावरून पहिल्या तीरावरती जाण्याकरता ज्याने श्रीमद भगवत गीता रूपी नौका बनवली, त्या श्रीमद भगवत गीतेचा जन्म म्हणजे याच महिन्यातील मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला. म्हणून ती एकादशी गीता जयंती म्हणून आजही भारतभर साजरी केली जाते. तो महिना हाच मार्गशीर्ष महिना. आता याच्यामध्ये बरेचसे म्हणजे 7-7 दिवसाचं रामायण सांगतो, त्याच्यामुळे त्यातला 12वा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला रामप्रभूंचा सीता मातेचा विवाह झाला. आता हे सगळं सांगत बसलं तर आपला बराच वेळ जाईल. ह्याच्यात गुरुवार नाहीत बरं का, नाही तुमच्या श्रद्धेला धक्का नाही लावायचा मला, पण हे सगळं जे सांगतोय ना
त्याच्यात गुरुवारची यादी कधी आली ते मला अजून काय शोध नाही लागला. लागल तेव्हा मी सांगेल तुम्हाला. चला, मला तुम्हाला एवढंच सांगायचे, लक्षात घ्या आपण किती भाग्यवान आहे. संत मांदियाळी जर महाराष्ट्राला लाभली असेल तर आपण आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या, फूल फूल उकिरड्यावर जरी गेलं तरी ते कोमेजतं आणि फूल देवाच्या पायावर जरी गेलं तरी ते कोमजतच. पण मला वाटतंय उकिरड्यावर जर ते फूल गेलं तर ते गाढव सुद्धा तुडवतं आणि देवाच्या पायावरती जर ते फूल गेलं ना तर लोक देवाच्या पाया पडतील याच्यात नवल काय, त्याच्या सुद्धा पाया पडतात.